नमस्कार, अजून एका नवीन व्हिडिओमध्ये तुमच्या सगळ्याचे मनापासून स्वागत आहे. आणि आज ना गुढीपाडव्याचं पहिल्यांदा असं झालंय की मी पुरणपोळी बनवली नाही त्या, आणि जेवढ्या आपल्या ऑर्डर आले होते त्या सुद्धा कॅन्सल कराव्या लागल्या, कारण गॅसचा खूपच प्रॉब्लेम झाला आहे. त्यामुळे म्हटलं चला आज दुसरं गोडाचं जेवण करूया. पुरी, पनीर आणि बासुंदी वगैरे असं जेवणाचा बेत केलाय. आता खरं सांगायचं ना तर काल आपली बॅच झाली होती आणि त्याच्यामुळे खूपच थकल्यागत झालं होतं. मग गुढीपाडव्याचा दिवस असून सुद्धा मला उठायला उशीर झाला, त्यामुळे गुढी उभारायला सुद्धा उशीर लागला. पण काय नाही, सर्वांनी पटापट आवरून ना गुढी उभी केली. आणि मोठ्या व्हिडिओचं होतंय काय, शूट तर करते मी पण त्याच वेळेला टाकायचं होत नाही, म्हणूनच बघा तसंच ह्याही व्हिडिओला आपल्या उशीर झाला आहे. मिस्टरांनी आणि विघ्नेशने ना पटकन गुढी उभारून घेतली, लगेच आम्ही गुढीचे पूजन वगैरे केले. तसंच बघा आमच्या इथे ना नव्या वर्षाच्या मुहूर्तावर बऱ्याचशा चाळींच्या बिल्डिंगच्या पूजा असते आणि तोच आवाज बघा आपल्या व्हिडिओमध्ये भरपूर येतोय. आता गुढी वगैरे उभारून झाली, देवपूजा झाली की लगेच मी चहा बनवला. आणि आज बऱ्याच दिवसानं सर्व फॅमिली एकत्र चहा घेणार होतो. असं सण वगैरे असेल ना तर विघ्नेशला सुट्टी असतील तेव्हाच तो येतो, आणि नवीन जॉईनिंग असल्यामुळे त्याला काही जास्त सुट्ट्या भेटत नाहीत, म्हणूनच तो ना आपल्या व्हिडिओमध्ये सुद्धा खूपच कमी दिसतो. आणि जरी विघ्नेश जास्त येत नसला ना तरी ह्या भावाचं फोनवरून डिस्कशन चाललेलं असतं की कधी काय घ्यायचं, काय करायचं. आणि तसंच बघा ह्या पाडव्याला सुद्धा त्यांना नवीन वस्तू एक घ्यायची होती, ती तुम्हाला व्हिडिओमध्ये पुढे दिसेलच, आणि त्याचंच डिस्कशन ते आमच्या बरोबर दोघं करत होती. आता शिंदे चालला आहे तिकडच्या रूमवर, जी केकची ऑर्डर आपल्याला एकच आहे 1 किलोची, ती कंप्लीट करायला. आता इकडची देवपूजा वगैरे सगळं झालं, तर त्या रूमचं सुद्धा तोरण वगैरे लावून केकची ऑर्डर कंप्लीट करेल तो जाऊन. चल, पिशवी दिली असते मी, हातात दिली असते. जिथं आपलं कामाचं ठिकाण आहे तिथं तर देवपूजा झालीच पाहिजे ना. आपलं आज तर नवीन वर्ष होतं, म्हणूनच सिद्धेश तिथं जाऊन पहिली देवपूजा वगैरे करून घेतली. आणि त्याचबरोबर आज आपल्याला ना एका केकची ऑर्डर होती, तो सुद्धा त्याने क्रमकोट वगैरे, आणि हा केक ना चॉकलेट फ्लेवर्स होता 1 किलोमध्ये. ह्याची स्पायडरमॅन थीम होती. आणि खरं सांगू का, सिद्धेश जसा पूर्ण केक बनवायला शिकला ना तसं माझं पण खूपच काम हलकं होतं. आता तुम्ही बघू शकता की किती शार्प पद्धतीने तो केक बनवतो. आता इथं त्याने केकची डिझाईन वगैरे कंप्लीट केली, पण हे जे स्टिकर आहेत ना ते नंतर लावायचे होते, कारण हे कागदे असतात आणि लगेच केकवर लावत नाही आपण. तोपर्यंतच मी आणि विघ्नेशने ना इकडे जेवणाला सुरुवात केली. विघ्नेश ना आता चिपळूणला राहतो ना, तर मुलं राहतात आणि स्वतः जेवण बनवून हाताने खातात. आणि तो मला म्हटला की मम्मी आज पनीर बनवायचं, तर ते ना मी बनवतो. तर चला म्हटलं विघ्नेश पनीर बनवतो तर त्याची रेसिपी तुमच्या बरोबर शेअर करूया. पण त्या अगोदर मी पुऱ्या वगैरे तळून घेतल्या, कुकरला डाळ लावून घेतली, तोपर्यंतच विघ्नेशने इकडे पनीर वगैरे कट करायला घेतलं. आता हा पनीर टिक्का बनवण्यासाठी ना विघ्नेशने अगोदर पाण्यामध्ये कांदा आणि काजू चांगले उकळून घेतले आणि त्याची पेस्ट बनवली. त्यानंतर तेलामध्ये त्याने ना कांदा आणि टोमॅटो चांगलं भाजून घेतलं आणि त्याच्यातच ती कांदा आणि काजूची पेस्टही घातली, आणि त्याच्यातच हळद, धना पावडर आणि मिरची पावडर सुद्धा घातली, तेही चांगलं भाजलं. आणि नंतर सुहाना मसाला घातला, आणि ह्या पनीरमध्ये घालायसाठी ना त्याने ना शिमला मिरची, टोमॅटो आणि कांदा भाजून घेतला होता, तेही त्याच्यात ऍड केलं. नंतर तळलेलं पनीर घातलं आणि हे सर्व चांगलं मिक्स केल्यानंतर ना थोडंसं गरम पाणी ऍड केलं आणि वरून थोडीशी कसुरी मेथी आणि कोथिंबीर घालून मस्तपैकी सजावट केली. आणि खरंच पनीर खूपच छान झालं होतं. आणि त्याच्यावर अजून त्याने ना जरा कोळशाची धुरी सुद्धा दिली. आता जेवण वगैरे झालं आणि ह्यांना खरेदीला जायचं होतं, मग तेही जाऊन आले नवीन खरेदी करून. पाडव्याच्या मुहूर्तावर ना नवीन खरेदी केली, आणि काय खरेदी केली ना हे तुम्हाला मी दाखवते. आणि ह्या दोघांचं ना बरेच दिवसापासून प्लॅनिंग चाललं होतं ही वस्तू घ्यायची. आता विघ्नेश आलायच 2 दिवस, तर त्यांनी खरेदी केली. सांगा रे तुम्हीच आता काय केलंय, काय घेतलंय तुम्ही ते. आणि लॅपटॉप बरोबर ना ही बॅग भेटलेली आहे, खरंच खूपच मस्त आहे. आणि हा कलर ना सिद्धेश विघ्नेशने व्हिडिओ कॉल केला होता तेव्हा मीच हा पसंत केला होता, आणि खूपच छान वाटली मला. हा गुढीला बंद करा. हा जरा उचला आणि तिरकी करा, निघतंय ते. हा तांब्याला विनुसा नाही. आता आपली गुढी वगैरे उतारून झाली, तर असा गेला आजचा आपला गुढीपाडव्याचा दिवस. आता सिद्धेशने सकाळी इकडे जो केक कंप्लीट केला होता ना तो कस्टमरला द्यायचा आहे, त्याच्यावर फक्त स्टिकर लावायचे राहिले ते, तोच ते कटिंग करायचं काम करतोय. तर हे बघा तयारी करायची आहे, कारण उद्या आपल्याला 5 किलो केकची ऑर्डर आहे, आणि त्याचे बेस वगैरे आजच करून घ्यायचे, कारण ऑर्डर आहे डोंबिवलीची. केक आपल्याला दुपारीच द्यायचा आहे.
चला तर मग स्टिकर वगैरे कटिंग झाली ना की सिद्धेशनं मस्तपैकी अशी केकवर लावून घेतली. तुम्हाला कशी वाटली ह्या स्पायडरमॅन थीम केकची डिझाईन कमेंट करून नक्की सांगा. आणि नंतर ना उद्याच्या केकचे बेस बेक करायला ठेवले. हा आपला ओटी जे आहे ना 48 लिटरचा आगारोचा आहे आणि ह्या ओव्हन मध्ये ना आपण एकाच वेळी बरेचसेच बेस बेक करू शकतो. आणि उद्याची जी केकची ऑर्डर आहे ना त्याचा संपूर्ण व्हिडिओ मी तुमच्या बरोबर शेअर करणार. चला तर मग भेटूया पुढच्या व्हिडिओ मध्ये. बाय.